आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकांची पसंती कोकणाला असते, पण कोविडमुळे थोडंसं चिंतेचं वातावरण आहे। काय कोकणातली एकूण परिस्थिती आहे, विशेषतः सिंधुदुर्गमधली सदाशिव लाड आपल्याला सांगतात। महाराष्ट्रात एका महिन्यापूर्वी JN1 या नवीन कोरोना विषाणूचा रुग्ण सिंधुदुर्गात सापडला। हा महाराष्ट्रातला पहिला रुग्ण होता। मात्र एका महिन्यानंतर सिंधुदुर्ग प्रशासनाला जाग आलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस या ठिकाणी कोविड सेंटरला। या ठिकाणी आता कोविड सेंटर अद्ययावत करण्यात येत आहे। कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। आरोग्य यंत्रणा या ठिकाणी काम करताना पाहायला मिळते। मात्र एका महिन्यानंतर आरोग्य यंत्रणेला ही जी जाग आहे ती आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारणही तसंच आहे, कारण डिसेंबर मंथ एंडिंग आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणात येत असतात। प्रामुख्याने सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने पर्यटकांचा ओघ कोकणात असणार आहे आणि त्यामुळेच कुठली बाधा होऊ नये किंवा अशा पद्धतीचे रुग्ण आढळू नयेत यासाठीच आरोग्य यंत्रणा जी आहे ती सतर्क झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, ABP माझा, ओरोस, सिंधुदुर्ग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।